नवनिर्वाचित नगरसेविका यांचा तसेच कल्याण शहरातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान व कौतुक सोहळा संपन्न। याज्ञवल्क्य संस्था व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त नवनिर्वाचित नगरसेविका यांचा तसेच कल्याण शहरातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान व कौतुक सोहळा रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी याज्ञवल्क्य संस्थेच्या सभागृहात उत्साहात पार पडला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर सौ हर्षाली विजय चौधरी थविल, डॉक्टर कलिका एकलहरे व सौ वावळ मॅडम DYSP उपस्थित होते। याज्ञवल्क्य संस्था तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीच्या सदस्य तसेच कार्यकारिणीच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले। याज्ञवल्क्य संस्थेच्या महिला उपाध्यक्षा सौ निशा मांडे, कोषाध्यक्ष सौ प्रिया कवठेकर, सौ मनीषा कुलकर्णी, सौ वर्षा शुक्ल, सौ रश्मी दास्ताने, सौ अंजली जोशी, श्रीमती मनीषा राव व भा ब्राह्मण महासंघाच्या सौ स्मृती आठवले, सौ धनश्री धर्माधिकारी, श्रीमती संजीवनी देशपांडे, सौ प्राची कोपरकर, सौ सायली जोशी आणि विश्वस्त अध्यक्ष, सहकार्यवाह व सर्व कार्यकारिणी इत्यादींसह या कार्यक्रमाला संस्थेचे मिलिंद कुलकर्णी, राधाकृष्ण पाठक, राजीव जोशी, प्रसन्न कापसे हे देखील उपस्थित होते। नमस्कार, मी सौ दीपाली गोडसे लिमय, याज्ञवल्क्य संस्था व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज महिला दिनाचा कार्यक्रम इथे प्रस्थापित झाला। निर्वाचित नगरसेविका आणि अनेक मान्यवर कवयित्री किंवा कीर्तनकार, ज्योतिषशास्त्री या बऱ्याचशा महिलांचा इथे सत्कार करण्यात आला। तर हा कार्यक्रम अतिशय छान वेळेवर सुरू होऊन वेळेवर संपला आणि या याज्ञवल्क्य संस्था आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या बऱ्याच कार्यकारी सदस्य इथे उपस्थित आहेत। तर त्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि महिला दिनाच्या आपल्याला खूप 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 शुभेच्छा। वर्षभर ग्राहकपेठा 4 ग्राहकपेठा असतात। एक संक्रांतीला असते, गुढीपाडव्याच्या आधी असते, गणपतीच्या आधी असते आणि दिवाळीच्याही आधी असते। ह्या दिवाळीचे आपल्याला ह्या 4 ग्राहकपेठा असतात। नवरात्रामध्ये आपण कुमकुमार्चन आणि मुलींचे कुमारिका पूजन आपण करतो। तसेच संक्रांतीलाही हळदी कुंकू असतो। वेगवेगळ्या विविध स्पर्धा आपल्या घेतल्या जातात आणि त्याशिवाय दिवाळीचा फराळ ही आपण आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन त्याचं वाटप करतो आणि त्यांना ज्या गरजेच्या वस्तू असतात तर त्याचा आपण त्यांना पुरवठा करतो। उन्हाळी शिबिरही घेतो। उन्हाळी शिबिरामध्ये आपण लहान मुलांवरती जेवढे संस्कार करता येतील त्यांना गॅस विरहितचे पदार्थ बनवता येतील असे विविध प्रकारचे, शिवाय क्राफ्ट ही आपण त्या मुलांकडनं योगासनं करून घेतो की त्यांच्या वयाला अनुसरून जे योगासनं योग्य असतील, त्यांच्या बुद्धीला चालना मिळेल, त्यांना उपयोग होईल अशा प्रकारचे आपण योगासनाचे प्रकार घेतो आणि खूप विविध प्रकार योगासनाचे आपण घेतो त्याच्यात। आणि ह्या उन्हाळी शिबिर आपण खूप छान प्रकारे असतो। आपण मागच्या वेळेस जवळपास 100 मुलांचं उन्हाळी शिबिर घेतलं होतं। सावरकर जयंती आणि परशुराम जयंती वगैरे पण आपण पालखी वगैरे काढतो। मी महिलांना असा संदेश देईन की तुम्ही फक्त काम करत राहा, तुमची पोच पावती तुम्हाला कुठे ना कुठे योग्य याच्यामध्ये मिळतच राहणार। बऱ्याच ठिकाणी असं होत नाही, बऱ्याच महिलांना योग्य सन्मान मिळत नाही। तर याज्ञवल्क्य संस्था आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ह्यासाठीच कार्यरत आहेत की ज्या महिलांना खरोखर ह्याची गरज आहे, स्टेज मिळाला पाहिजे, तर त्या शोधून शोधून अशा महिलांना इथून आणतात आणि हेच यांचं कार्य अखंडित पुढे राहावं ही माझी सदिच्छा आहे। जवळपास आपण 20 ते 21 जणांचा आपण आज इथे सत्कार सोहळा केलेला आहे। त्यासाठी मला निवेदिका म्हणून त्यांनी आमंत्रित केलं होतं। मला याचा खूप 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 अभिमान आहे आणि मला खूप आवडला हा कार्यक्रम। दोन्ही संस्था खूप छान कार्यरत आहेत। स्टेजवरती आपल्या IPS अधिकारी होत्या वावळ मॅडम म्हणून, तर त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे। अशा ठाणे जिल्ह्यातनं त्या दोघीच लेडीज ह्या होत्या, लेडीज IPS ऑफिसर। तर त्यातल्या एक वावळ मॅडम ह्या आपल्या कल्याणला राहतात, तर त्या होत्या। नंतर महापौर होत्या वैशाली हर्षाली चौधरी म्हणून त्या होत्या आणि स्त्रीरोग तज्ञ एकलहरे मॅडम, कलिका एकलहरे या आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून होत्या। आपल्याकडे आज वंदे मातरम
पूर्ण म्हणण्यासाठी आपण अनुष्का गांगुलीला बोलवलं होतं. तर तिचं खूप खूप कौतुक की ती पूर्ण वंदे मातरम पूर्ण कडवी, तिन्ही 5ची कडवी ती पूर्ण म्हणते. त्यामुळे तिला आम्ही आज स्पेशल बोलवलं होतं, कारण आमंत्रित केलं होतं. मॅडम, ही याज्ञवल्क्य संस्था ही आज गेली 68 वर्ष कार्यरत आहे. त्याचे विश्वस्त डॉक्टर कैलास डॉक्टरची एक दर आहे आणि मिलिंद कुलकर्णी सर, राजीव जोशी सर, नंतर आर.डी. पाठक सर आणि अध्यक्ष आहेत आमचे अवा जोशी सर. या सगळ्यांच्यामुळे हा कार्यक्रम खूपच छान पार पडला आहे आणि सगळ्यांनी खूपच मदत केली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण संघाने पण आम्हाला भरपूर मदत केली आहे. आम्ही दोघांनी मिळून खूप छान कार्यक्रम पार पाडला आहे. सगळ्यांचे खूप आभार. यात्रा काढतात. स्वागत यात्रा पहिले आपल्यापासूनच चालू झाली. याज्ञवल्क्य संस्थेने चालू केलेली आहे आणि याज्ञवल्क्य संस्थेमध्ये बरेच कार्यक्रम होतात महिलांसाठी म्हणजे बोलला आणि असे अनेक कार्यक्रम, सार्वजनिक नोंदी पण होतात. नंतर याज्ञवल्क्य जयंती पण होते. असे खूप कार्यक्रम आमच्या याज्ञवल्क्य संस्थेमध्ये, दिवाळी पहाट, मेडिकल, वैद्यकीय शिबिर, असे कार्यक्रम, अनेक कार्यक्रम. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. DRM न्यूज यूट्यूब चॅनलवर जाहिरातींसाठी स्क्रीनवर खाली दिलेल्या क्रमांकावर नक्की संपर्क करा.